तर श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर मग आपण ते कडं काढलं होतं ते बघा आता किती छान फुटलंय पाणी दिल्यावरती. तोच मी वायल चारा न्यायला आले, काही तिथं काढून ठेवला तो वायल जमा करून इथंच ठेवला शेतामध्ये. तर मग तो घरी घेऊन जाते म्हटलं, पण मी कडं बघा किती छान फुटलंय पाणी दिल्यावर. दुसऱ्या कापणीच कडं आहे. तसंच पुढं बाजरी टाकलेली आहे, ती पण बघावं म्हणला. तिला पण 15-3 वार झालेत. गवत झालं का मग खुरपून काढावं लागेल बाजरी बी. कडा बघा ना किती छान झालंय आता हिरवगार दुसऱ्या कापणीचं. इकडं वायल चारा टाकला म्हटलं, तसंच वायल चारा पण घेऊन जावा. चक्कर मारायला पण आले बाजरीला, आणि त्याला म्हटलं गवत झालं नाही बघून घ्यावं. आणि मग कसं मग गवत झालं असलं तर बायकांना बोलवून घेता येईल खुरपण्यासाठी. मग 2-3 जण बायका बोलवल्या मग काही घरची एक जणी, घरच्यांना पण एक 2 जणी, पण आम्हाला एकच जणीला येता येतं. कारण की घरी मुलं असतात छोटे छोटे, त्या मुलांना पाहावं लागतं. घरी जाणार ढोरे त्याला पण बघावं लागतं घरी चारा पाणी, त्यामुळे मग दोघीला नाही जमत. आणि शेतात राहतो त्यामुळे मग एक जण तर घरीच लागतं. तसं बी इथं वायल चारा टाकला, तर हे वायल चारा घेऊन जाते मी काही. तर बाजरी अशी झालेली बघा, आली खुरपायला. थोडं वल्लय पण जमन 1-2 दिवसांनी खुरपून घ्यायला. पण हे बघा अशी झाली बाजरी. नदीच कडीला आहे बाजरी, पण मग ती भुरीची बाजरी त्यामुळे पाखरं नाही खात तिला. तशी पानकाळ्या बाजरीला मग कसं पाखरं खाऊन घेतात. इकडचे चांगले झाले, तिकून थोड्या 5-6 फाडक्या पतल्या पातळ उगल्यात. त्या काही एवढं दाटणे उगले, जास्त पाणी बसलं 2-3 वेळेस ते पाणी तुंबून झाल्यामुळे ती तिकडं पातळ झाली. इकडं चांगली झाली. चांगले चुडमे पण केलेत बाजरीने. इथं अर्धा एकर केलेली आहे, आणि तिकडं शेती काही तिकडं केलेली आहे 1 एकर. तिथं फावर मारलं, ते गेलं फावऱ्यानी जळून. पण हिने बेटाडाच गवत त्यात ते नाही जळलं. नुसतं कपाशी केली होती त्यात. मागच्या वर्षी कपाशी उगलेली होती, ती कपाशी जळली. बेटाडाच गवत नाही जळलं. हे कपाशी कशी जळाली, कपाशीचे झाड जळलेत फक्त. हे असं बेटाडाच गवत तसंच त्यात. म्हणून त्या खुरपूनच घेऊ म्हटलं. आणि कसं खुरपल्याच्या नंतर ते खुरप्याचे आणि चांगली होती मला कोणते पण खुरपले. मग खुरपून घेऊ, बोलू 2-3 बाया आणि मग खुरपून घेऊ. तसं खुरपायला आल्यावर बाया मग मी दाखवणच शूट करीनच ते पण. चला तर मग तो चारा घेते मी आणि जाते घरी. चला तर बाय बाय मग.